क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पुसद पवार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कंपाऊंडरसह डॉक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल। पुसद येथे उपचार करण्यासाठी भरती असलेल्या बालिकेचा लज्जास्पद जागेला स्पर्श केल्याप्रकरणी कंपाऊंडर आणि डॉक्टर यांच्या विरुद्ध पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे। समशेर उर्फ समीर प्रकाश आडे व 21 राहणार बोरनगर असे गुन्हा दाखल झालेल्या कंपाऊंडर तर तुषार पवार असे डॉक्टरचे नाव आहे। तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीला डेंग्यूचा आजार झाला। तिला कृष्णा मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात गुरुवारी 17 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तिच्या रक्ताची तपासणी केली असता डेंग्यूचा आजार झाल्याचे निदान लागले। त्यानंतर गुरुवारी तिला सलाईन लावून उपचार सुरू केले होते। शुक्रवारी दिनांक 18 जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणीसोबत तिची आई देखील होती। अशातच तपासणीच्या नावाखाली गैरफायदा घेऊन समीरने तिच्या लज्जास्पद जागेवर स्पर्श करून विनयभंग केला। ही गोष्ट लक्षात येताच पीडित मुलीने आरडाओरड केली। हे ऐकताच तिची आई झोपेतून जागी झाली। त्यानंतर पीडित बालिकेला डॉक्टरने डिस्चार्ज दिला। उपचार घेऊन घरी परत आलेल्या मुलीने रुग्णालयात घडलेली सर्व आपबीती तिच्या आई-वडिलांना सांगितली, परंतु डॉक्टर तुषार पवार यांना सांगितले असता कंपाऊंडर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी सदर आरोपीस कामावर रुजू करून टाइमपास करून डॉक्टरने कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही। शेवटी पीडितेच्या आई-वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली। त्यावरून संबंधित दोघांविरुद्ध बाललैंगिक पोक्सो अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे पुसद शहर परिसरात संतापाची लाट उसळली असून उपचार करणारे रुग्णालय लैंगिक शोषणाचे केंद्र बनले की काय असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। सदर प्रकरणाचा अधिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।